पोईसर अभिलाख नगर कांदिवली येथील नाल्याची सफाई अद्याप पूर्ण करण्यात आलेली नसल्याने स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आणि चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। पावसाळा तोंडावर आला असतानाही संबंधित नाल्याची साफसफाई रखडलेली असल्याने परिसरात संभाव्य पूरस्थिती निर्माण होण्याची तसंच विविध साथीच्या आजारांचा धोका वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण जाधव यांनी। पाहूयात। सध्या पावसाळा सुरू होण्याला काही दिवस आहेत। आपण इथे पाहू शकतो की हा पोईसर नदीचा जो भाग आहे तो किती अस्वच्छ आहे आणि इकडेच आपण पाहू शकतो की याच्याच बाजूला एक बाउंड्रीचं काम चालू आहे, त्याला आपण संरक्षण भिंत बोलतो। त्या संरक्षणचं बांध जो आहे त्या ब्रिक्सच्या माध्यमातून होत आहे। कुठेतरी हे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये धोकादायक आहे, कारण ज्या विठा ज्या असतात त्या पाण्याच्या फ्लोमधून वाहून जाऊ शकतात। त्याच्यामुळे तिथे RCCचं बांधकाम किंवा एक वेगळं लोखंडी बांधकाम करावं लागतं। पण कॉन्ट्रॅक्टर जो आहे आपले पैसे वाचवण्यासाठी इथे पाहू शकतो की तो विटाचा वापर करत आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे शाखा प्रमुख रवींद्र मरे यांनी परिसराला भेट देऊन नाल्याची प्रत्यक्ष पाहणी केली। पाहणी दरम्यान नाला सफाईचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे निदर्शनास आले असून नाल्यालगत करण्यात आलेले संरक्षणात्मक बांधकामही निकृष्ट अवस्थेत असल्याचं त्यांनी सांगितलंय। आपण आवाज इंडिया मार्फत आमची जी बाईट्स घेत आहोत त्याबद्दल एक धन्यवाद करतो। प्रथमतः ही आपली पोईसर नदी आहे। पोईसर नदी ही डायरेक्ट आता ही सरळ मीठ चौकीला तिकडे एंड होते आणि इथला जो भाग आहे अभिलाख नगर असेल, लालजीपाडा, गांधीनगर, ह्या ठिकाणी प्रथमतः मुंबई महानगरपालिका बोलते की आमची नालेसफाई पूर्ण झालेली आहे आणि अधिकारी पावसाची वाट बघतायत। बघा, सबशल फेल आहे, त्यांची 10% नाली सफाई झाली नाही। आपण पाहू शकता ही जी पूर्ण नालेसफाई आहे इथे कॉन्ट्रॅक्टरने नालेसफाई केलीच नाही। त्याच्या व्यतिरिक्त ही जी सर्व पूर्ण नाल्याची कटिंग आहे, इथे लोकांचं घराचं पुनर्वसन चालू आहे, चांगली गोष्ट आहे। पण ज्या कॉन्ट्रॅक्टरला ते काम दिलेलं आहे त्या ईटचं बांधकाम आहे हे पहिल्या पावसातच वाहून जाणार आणि हा नागरिकांच्या जीवाशी धोका आहे आणि खेळ आहे। तर महानगरपालिकेने आयुक्त असतील, सहाय्यक आयुक्त असतील, DMC असतील यांनी त्वरित याची दखल घेऊन ह्या जी कामं चालू आहेत त्या गंभीरतेने दखल घेऊन हे जे डॅम्ब्रेज आहे ते उचलून एक तर शिफ्ट करावं, नालेसफाई जी राहिलेली आहे ती पूर्ण करावी। दरम्यान प्रशासनाने तातडीने नालेसफाईचे काम पूर्ण करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। अन्यथा नागरिकांच्या न्याय हक्कांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही शाखा प्रमुख रवींद्र मरे यांनी दिलाय।